नमस्कार शेतकरी आणि निराधार बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना मित्र चॅनलवर। आजचा व्हिडिओ संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक लाभार्थी भावा बहिणीसाठी आणि मातांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आला आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागामार्फत एप्रिल 2026 चा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। पण थांबा, या महिन्यापासूनच योजनेत एक मोठा ऐतिहासिक बदल करण्यात आला आहे, जो प्रत्येक निराधाराने जाणून घेणे आवश्यक आहे। सरकारने दिव्यांग सहाय्यक पोर्टलची नवीन निर्मिती केली आहे। या नवीन पोर्टलमुळे आता दिव्यांग बांधवांना त्यांचा हप्ता कसा मिळणार आणि इतर निराधारांना त्यांचा काय परिणाम होणार, हे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। चुकीच्या माहितीला बळी पडू नका। अधिकृत शासन निर्णय आणि अपडेट्ससाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। लाडक्या बहिणींनो आणि बांधवांनो, सर्वात आधी समजून घेऊया की योजनेत काय बदल झाला आहे। यापूर्वी सामाजिक न्याय विभागामार्फत सर्व निराधार बांधवांना, मग ते विधवा महिला असो, ज्येष्ठ नागरिक असो किंवा दिव्यांग बांधव असो, सर्वांना एकत्र निधी मंजूर व्हायचा आणि एकत्र पैसे यायचे। पण एप्रिल महिन्यापासून सरकारने यात मोठा बदल केला आहे। आता दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग सहाय्यक कल्याण विभाग स्थापन करण्यात आले असून त्यांच्यासाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टल लॉन्च केले आहे। या नवीन विभागामार्फत आता दिव्यांगांना त्यांचा हप्ता अलग आणि स्वतंत्रपणे त्यांच्या खात्यात जमा केला जाईल। इतर निराधारांना जसे की विधवा महिला आणि वृद्ध व्यक्ती, त्यांना सामाजिक न्याय विभागामार्फतच अलग हप्ते क्रेडिट होणार आहेत। म्हणजे आता कोणाचेही पैसे एकत्र येणार नाहीत, सर्वांना अलग अमाउंट मध्ये पैसे मिळतील। आता दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना, सरकारने स्पष्ट सांगितले आहे की इथून पुढे हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे। तहसील कार्यालयाच्या सूचनेनुसार ज्या दिव्यांग बांधवांची या पोर्टलवर नोंदणी नसेल त्यांना एप्रिल महिन्यापासून हप्ता अजिबात मिळणारच नाही आणि खूप अडचण येऊ शकते। सामाजिक न्याय विभागाने दिव्यांग बांधवांसाठी तब्बल 17 सामाजिक योजनांचा लाभ मिळवण्यासाठी हे पोर्टल लॉन्च केले आहे। त्यामुळे तुमचा हप्ता कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला KYC पूर्ण करणे आणि पोर्टलवर नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे। जर तुम्ही आधीच नोंदणी केली असेल आणि KYC पूर्ण असेल तर काळजी करायची गरज नाही। पण मित्रांनो, एक शंका अनेक लाभार्थ्यांच्या मनात आहे की नोंदणीची लास्ट डेट काय आहे। तुकाराम मुंढे साहेबांनी स्वतः माहिती दिली आहे की सध्या या पोर्टलवर काम सुरू आहे, त्यामुळे तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही की नोंदणीची लास्ट डेट निघून गेली आहे। अजून तरी सरकारने नोंदणीची कोणतीही अधिकृत लास्ट डेट जाहीर केली नाही। हे पोर्टल इन फ्युचर तुम्हाला नोंदणी करण्यासाठी अनिवार्यच असणार आहे, त्यामुळे तुमची KYC आणि आधार लिंकिंग त्वरित तपासून घ्या। तुकाराम मुंढे साहेबांनी स्पष्ट सांगितले आहे की ज्या लाभार्थ्यांचा आधार कार्डला बँक खाते लिंक नसेल त्यांना इथून पुढे लाभ घेणार नाही आणि त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचू शकणार नाही। त्यामुळे तुमची KYC त्वरित पूर्ण करा आणि DBT प्रणालीच्या माध्यमातून आपल्या खात्यापर्यंत 100% आणि सुरळीतपणे पैसे पोहोचवा। तर मित्रांनो, तुमची KYC त्वरित पूर्ण करा। तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला आहे का आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा। माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा सर्व सरकारी योजनांच्या त्वरित अपडेटसाठी तुमच्या आवडत्या योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।